आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील 32 गावांवर लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केलं, त्यामुळे या भागाचा विकास होऊ शकला नाही। आम्ही या भागाचा विकास साधून हिंदुत्वासाठी अखंडितपणे लढू असा निर्धार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी केला। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील 32 गावांमध्ये अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचाराचा झंझावाती दौरा नुकताच पार पडला। पाथरे पंचक्रोशीमध्ये बेग यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। हिंदुत्वासाठी एक व्हा, आपलं भवितव्य उज्ज्वल करू असं आश्वासन बेग यांनी दिलं। प्रसंगी येथील भूमिपुत्र रणछोडदास जाधव यांनी देखील 80% गाव हे बेग यांच्या पाठीशी उभे राहील असं आश्वासन दिलं। या प्रसंगी कारसेवक सखाहरी महाराज जाधव, बाबासाहेब नाईक, आप्पासाहेब जाधव, ज्ञानेश्वर कलंके, बाळासाहेब पवार, कल्याण महाराज जाधव, उद्योजक पप्पू जासूद, संजूभाऊ गुरसळ, शंकर जाधव, अण्णासाहेब बावटी, प्रभाकर जाधव, श्रीकांत जाधव, संदीप लांडे, मनोज बाचकर, प्रदीप पठारे, सिद्धेश्वर जाधव, खंडू गांगुर्डे, नारायण जाधव, बाळासाहेब हापसे, गौरव निमसे, ज्ञानेश्वर टेकाळे, अरुण पाटील, कुमारी मैथिली सूर्यवंशी, भाऊसाहेब वाघमारे, दीपक खुळे, भीष्मराज गरुड, विजय जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार मोठेंवर 1800 कोटी रुपयांचा निधी आणलाय, 1200 कोटी प्रॉपर झाले। हे पैसा लय सोपा आहे, पण हिंदू म्हणून जगणं, भूमीचं रक्षण करणं हे अवघड आहे। पैसा कोणी कमवतो तुम्हाला पण माहिती आहे। दुसरी गोष्ट, त्या मुरमावाल्यांनी ध्यानात घ्या, जरा सावध होऊन मतदान करा। आणि काही लोक म्हणतात भाऊ का हा पक्ष निवडून येणार आहे का, अरे तू मतदान कर। हा जर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता स्वराज्य निर्माण होणार आहे का? भगतसिंगांनी केला असता ते स्वातंत्र्य होणार आहे का? तर भगतसिंग जन्माला आले नसते, शिवाजी महाराजांनी तोडण्याला लावला असता। प्रत्येकाने आपल्या आई, बहिणी, काका, मावशी, मुलासोबत एकत्र कुटुंबाने जाऊन मतदान करायचं। आणि भैया सांगतात, एकाने 10ला सांगायचं, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो। मौतीचे, दारूचे, लग्नाचे, बारशाचे, वाढदिवसाचे आमंत्रण देताना तसं प्रत्येक कुटुंबानं माझ्या आई, बहीण, बायको सहित सगळ्यांना सांगतो, 10 कुटुंबाला आमंत्रण द्या, चला मतदानाला, मला भेटला मतदान करायला। केवळ लग्न, दहावा, मौती, मुंज, वाढदिवस करून भागणार नाही, कुटुंबासहित पाहुण्या रावळ्या नातलोकासहित मतदानाला जावं लागेल। सागर अशोक बेग 15 अनुक्रमांक, भाला फेक हे चिन्ह पाहून बटन दाबावं लागेल। सगळे सांगत होते बटेंगे तो कटेंगे, मी तुम्हाला सांगतो चुकीचं बटन दाबेंगे तो भी कटेंगे। तेव्हा चुकीचं बटन दाबायचं नाही। दुसरी गोष्ट, 80% जर दुर्बल झाला तर 20% वाले जिंकणारे। शेवट एकच सांगतो, हातात नसेल भागवा, उरावर बसेल परका, आणि ध्यानात ठेवा बर का, 15 नंबर भाला फेक, खालून 2 नंबर, बाकी काही पाहायचं नाही। आणि या गावात मी भैयांना श्रीरामाच्या पुढे उभं राहून सांगतो, या गावातून जेव्हा ईव्हीएम मशीनवर आकडे दिसतील, तुम्ही 5 कारसेवक येतं, 80% मतदान हे फक्त भाला फेकवरच असेल, हे झालं आश्वासन। आणि वास्तवता अशी असेल की बहुतेक ते 10चा आकडा गाव वळवणार नाही। तेव्हा सगळ्या गावाला, सर्वांना माझी विनंती आहे, मी या गावचा भूमिपुत्र म्हणून तुम्हाला भूमीपर्यंत राहून पहिल्यांदा भीक मागतोय हिंदुत्वासाठी, भाल्याच्या खालीसाठी। जय श्रीराम। तुमच्या सर्वांच्या पाया पडतो, आया बहिणी, मला तुमचा मुलगा समजा, भाऊ समजा, आणि एकदा या स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी, श्रीरामाच्या नावासाठी या मताचं भीक द्या, आणि त्या भिकातून सुद्धा तुम्हाला स्वाभिमानाचं हिंदुत्वाचं राज्य देऊ। जय श्रीराम। 32 गावांमध्ये कुठलाही नेता निवडून आलं तर इथं मोठ्या संख्येने आपला मतदार हिंदू मतदान आहे, आणि हे सर्वचे सर्व लोक 100% मतदान करायला निघतात आणि मतदान करतात। पण निवडून आल्यानंतर या 32 गावापाशी कुणाचं लक्ष देत नाही, आणि पूर्ण इथले रस्ते जर बघितले असेल तर गुडघे इतके खड्डे या रस्त्यांवर पडलेले, आणि कुठलाही उमेदवार या लोकांपर्यंत अजून पोहोचत नाहीये। मी अनेक गावांमध्ये बैठकी घेतल्या, सभा घेतल्या, तर प्रत्येक लोक या सर्व निवडून आलेल्या नेत्यांवर नाराज आहे
मी निवडून आल्यानंतर 100 दिवसाच्या आत आपल्या 32 गावांमध्ये अनेक रस्त्याचे काम सुरू करणार आणि गाव तिथं छत्रपती शिवरायाची मूर्ती कशी बसवता येईल याच्यावर मी काम करणार। जैसे केंद्राचा इतका मोठा प्रश्न आहे का आपल्या महिलांना जर कुठला डिलिव्हरीचा अडचण आली तर ह्या पूर्ण 32 गावामध्ये एकही रुग्णालय नाहीये। तुम्ही 32 गाव सोडून द्या, आपल्या श्रीरामपूर मध्ये जर एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला, एखाद्याच्या डोक्याला फटका लागला तर आपल्या पूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये एखादा मोठा हॉस्पिटल नाहीये। आपल्याला पर्याय म्हणून सर्वांना नगरला जावं लागतात, एखाद्याला अटॅक आला तर हॉस्पिटल नाहीये। नगरला नेता तर अनेक आपल्या लोकांनी जीव सोडलाय। पहिले आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्या लोकांसाठी मोठा हॉस्पिटल कसं उभारता येईल याच्यावर आपण काम करू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।